नमस्कार मित्रांनो. नुकताच आपला राज्यसेवेचा पेपर झाला आहे 31 तारखेला. हा पेपर मी सुद्धा दिलेला आहे. माझा सेट डी होता. तर मला माहिती आहे की पेपर कसा होता. आणि जे विद्यार्थी 14 तारखेचा अभ्यास करत आहेत ते विद्यार्थ्यांनी काहींनी चेक केला असेल की काहींनी चेक केला नसेल. आणि यावेळेस आयोगाने दुसऱ्याच दिवशी आन्सर की दिलेली आहे. तर ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे येणाऱ्या 1 किंवा 1.5 महिन्यामध्ये आयोग हा निकाल लावू शकतो अशी सुद्धा शक्यता आहे. म्हणजे निकाल यावर्षी थोडा लवकर लागण्याची शक्यता आहे. आता विद्यार्थ्यांनी काहींनी चेक केले आहेत मार्क आणि त्यांचे माझ्यापर्यंत ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत आणि काही आपण पोल घेतलेले आहेत आणि काही ॲनालिसिस केलेले आहेत. मी स्वतः पेपर दिल्या कारणाने मला तो आयोगाचा पॅटर्न कसा बदललेला आहे, कशा पद्धतीने टफनेस वाढवलेलं आहे आयोगाने, ते मला चांगल्या पद्धतीने सांगता येईल. त्यामुळे आपण हा छोटा व्हिडिओ बनवतो आहे. यामध्ये तुम्हाला कट ऑफबद्दल पूर्ण माहिती भेटेल. तर सर्वप्रथम आपण बघूयात की या 2026च्या जाहिरातीमध्ये किती जागा आहेत टोटल. तर पूर्वीचं जर आपण बघितलं जेव्हा जाहिरात आली होती तेव्हा खूप कमी जागा होत्या. आय थिंक 79च्या आसपास काहीतरी जागा होत्या. यामध्ये जर आपण बघितलं तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा गट विकास अधिकारी आपण त्याला म्हणतो 13 जागा आहेत गट अच्या. त्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी गट बच्या 30 जागा होत्या. उद्योग अधिकारी 4 जागा. आता ज्या जाहिराती मध्ये ॲड झालेल्या जागा असणार आहेत आता काही येणाऱ्या काळामध्ये प्रसिद्धीपत्रक जे येईलच, मागणीपत्रक जे पाठवलेलं आहे त्यामध्ये मग 23 जागा SC/STच्या, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क 9 जागा, अशा टोटल 230 जागा सध्या असणार आहेत राज्यसेवेमध्ये. आता येणाऱ्या काळात जे आयोगाने संवर्ग ॲड करणार आहे किंवा नाही करणार आहे या गोष्टी आपण आत्ताच नाही सांगू शकत. कारण की जर आयोगाने या पद्धतीचं वेगवान पद्धतीने जर निर्णय द्यायला सुरुवात केली, जसं की आता आपल्याला माहिती आहे की आन्सर की दुसऱ्याच दिवशी दिलेली, ठीक आहे, तसंच जर आयोगाने लवकर निकाल जर लावला तर या नवीन जागा येण्याची शक्यता पण कमी असणार आहे. ठीक आहे. जर आपण तुर्तास फक्त 230 जागा जर आपण पकडल्यात तर यानुसार जर 16 पट विद्यार्थी त्यांना घ्यायचे असतील, 16 पट विद्यार्थी जर त्यांनी घेतले या 230च्या अनुषंगाने, तर त्यांना जवळपास 3600 ते 4000 मुलं ते घेतील. आणि जसं सगळीकडे सोर्सेस चालू आहे की जागा वाढतील, समजा 400 जर जागा झाल्यात, या 400 जागा झाल्यात तर आपण असं समजू शकतो की 6000 मुलं ते घेतील मेन्ससाठी. तुम्हाला माहिती आहे ऑक्टोबर महिन्यात मेन्स आहे. ठीक आहे, चांगला वेळ भेटतो आहे. आता जर तुम्ही बघितला हा पूर्ण जो जून महिना आहे तुम्हाला भेटतो आहे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ठीक आहे, 4 महिने तुमच्याकडे असतील. त्यामुळे आयोगाचे यावेळेस प्रयत्न असणार आहे की लवकर निकाल लावण्याचे प्रयत्न असतील, जेणेकरून विद्यार्थ्यांना मेन्ससाठी सुद्धा वेळ भेटला पाहिजे. आता काही विद्यार्थ्यांनी मार्क चेक केलेत तर त्यांची रेंज आपण थोड्या वेळाने बघणारच आहोत. पण एवढं तुम्ही लक्षात ठेवा की साधारणतः 4000 विद्यार्थी या जागांनुसार ते घेतील. जागा वाढल्यात तर 6000पर्यंत ते विद्यार्थी घेतील. पुढे आपण पाहूयात की कारणं काय आहेत, पेपर का अवघड गेला आहे म्हटलं. मी क्लिअरली तुम्हाला सांगतो, पेपर अवघड होता, मीडियम टू डिफिकल्ट लेवलचा होता. हे मी सुद्धा अनुभवलं आहे. त्या 2 तासामध्ये काय तुम्हाला फेस करावं लागलं याची जाणीव मला आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं त्याचे दुसरेसुद्धा कारणं आहेत काही, जसं की ग्रुप बी मेन्स पेपर झाला होता 17 मेला. ते विद्यार्थीसुद्धा ग्रुप बी करणारे आहेत. त्यांचं थोडं तिथे दुर्लक्ष झालं होतं राज्यसेवेकडे, कारण की त्यांनी एन्शियंट, मिडिवल, त्यानंतर जो फिजिकल जॉग्राफीचा भाग आहे किंवा वर्ल्ड जॉग्राफीचा भाग आहे तो फार कमी प्रमाणात वाचलेला. इव्हन त्यांनी पर्यावरणसुद्धा वाचलेलं नव्हतं, कमी प्रमाणात वाचलेलं होतं. त्यानंतर दुसरा क्राऊड आहे जो UPSC करणारे विद्यार्थी आहेत, ते सुद्धा आता शिफ्ट होत आहेत MPSCमध्ये, कारण की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. ते UPSCचे प्री असल्या कारणाने 24 मेला विद्यार्थी अभ्यास करत होते UPSCचा. आणि तुम्हाला माहिती आहे यावर्षी UPSCने फार वेगळ्या पद्धतीचा पेपर काढला आहे, डिफिकल्ट पेपर काढलेला आहे UPSCने. त्यामुळे सुद्धा काही मुलं डिस्टर्ब होतेच. आणि ग्रुप बीचाच अभ्यास करतायत. ठीक आहे, त्यांना फक्त एक ट्रायल म्हणून हा राज्यसेवेचा पेपर द्यायचा होता. तर या कारणाने विद्यार्थ्यांचं भरपूर दुर्लक्ष होतं या पेपरकडे. त्यामुळे सुद्धा आणि त्यातल्या त्यात अभ्याससुद्धा त्यांनी लिमिटेड ठेवलेला होता आणि आयोगाने त्यातल्या त्यात डिफिकल्ट पेपर बनवला. त्याच्यामुळे हा कट ऑफ 100% कमीच होणार आहे. त्यानंतर जर आपण अजून एक बघितलं की यामध्ये जे ॲब्सेंटीचं प्रमाण आहे, अनुपस्थित विद्यार्थी, 33% अनुपस्थित विद्यार्थी, जवळपास 1,40,000च्या आसपास फॉर्म आले असतील. त्याच्यापैकी फक्त 90 ते 95,000 विद्यार्थी तिथे प्रेझेंट असतील. त्यातले पण तुम्हाला माहिती आहे सिरियस कॅन्डिडेट किती असतात. ठीक आहे, त्यामुळे सुद्धा हा कट ऑफ कमीच येण्याची शक्यता आहे. जागा पण वाढतील तर अजून त्याच्यामध्ये चान्सेस आहेत. आता आपण थोडं पेपरबद्दल बोलूयात की जनरली आपण म्हणतो हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटी हे इझी कॅटेगरीतले सब्जेक्ट असतात आणि जे इकॉनॉमिक्स, सायन्स आणि करंट अफेअर्स आहे ते डिफिकल्ट कॅटेगरीतले प्रश्न असतात. त्याच्यामुळे आपण त्या पद्धतीने अभ्यास करत असतो की इथे आपल्याला टॉप करायचं आहे, राईट. पॉलिटीमध्ये जास्त मार्क्स घ्यायचे आहेत, जिओग्राफीमध्ये जास्त घ्यायचे आहेत. पण यावेळेस थोडं उलटं झालं. आयोगाने काय केलं, प्रत्येक सब्जेक्टमध्ये थोडं ट्रॅप, थोडी डिफिकल्टी लेवल, फॅक्च्युअल डेटा, ॲनालिटिकल डेटा हा वाढवलेला आहे. आउट ऑफ द सिलेबस पण काही क्वेश्चन्स होते. आउट ऑफ द सिलेबस असल्याकारणाने आपण ते कधी वाचलेलेच नाही आपल्या रिव्हिजनमध्ये सुद्धा आणि अभ्यासामध्ये सुद्धा. त्याच्यामुळे पण हा डिफिकल्ट पार्ट गेलेला आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे इकॉनॉमिक्समध्ये
त्यांनी शिधापत्रिकांची आकडेवारी वगैरे विचारलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आर एल सिंग हे जे काही क्लायमॅटिक झोन आहे किंवा क्लायमॅटिक क्लासिफिकेशन करणारे आहेत सायंटिस्ट, तर त्यांच्याबद्दल विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे. हे काय आपण जास्त ऑडवाले बघत नाही, आपण कोपेन वगैरे वाचून जातो. ठीक आहे. त्रिवार्ता वाचून जातो. तर अशा पद्धतीने प्रश्न त्यांनी थोडे लेंदी किंवा लेंदी नाही म्हणता येणार, कारण की लेंदी हा पेपर नव्हताच, कारण की मागच्या वर्षीचा तो पेपर होता 9 नोव्हेंबरचा. आता खूप विद्यार्थ्यांनी काय केलं, 9 नोव्हेंबरचा पेपर समोर ठेवून आणि PYQला धरून अभ्यास केलेला होता. पण यावेळेस PYQचे पण फार कमी प्रश्न आलेले होते. ठीक आहे. तर हे एक आहे की जो विद्यार्थी रट्टा करतो आहे, रट्टा मारतो आहे, वारंवार तेच रिवाईज करतो आहे, त्याच्यासाठी हा डिफिकल्ट पेपर होता, कारण की हा थोडा विचार करणारा, ठीक आहे, अशा पद्धतीचा पेपर होता. त्यामुळे डिफिकल्ट पेपर होता नक्कीच. हिस्ट्रीमध्ये जर आपण जनरल विद्यार्थी बघितला, ॲव्हरेज विद्यार्थी, तो किती मार्क्स घेऊ शकतो, तर 7 ते 8 क्वेश्चन त्याच्याबरोबर येऊ शकतात इतिहासामध्ये. जॉग्राफी आणि इन्व्हायरमेंट तुम्हाला माहिती आहे की 20 क्वेश्चन्स असतात, त्याच्यापैकी 12 ते 13 विद्यार्थी घेऊ शकतात. त्यानंतर पॉलिटीमध्ये 11 ते 12 घेऊ शकतात या वर्षीच्या पेपरमध्ये. तर अशा पद्धतीने आहे हिस्ट्री, जॉग्राफी आणि पॉलिटिक्स. इकॉनॉमिक्समध्ये 9 ते 10च, कारण की असे काही वेगळ्या पद्धतीचे प्रश्न, फॅक्च्युअल डेटा जास्त होता यावेळेस. ठीक आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपण 9 ते 10च पकडणार. सायन्स खूप डिफिकल्ट होतं. ठीक आहे. न्यूमेरिकल्स वगैरे विचारलेले नव्हते, पण डिफिकल्ट होतं. यावेळेस आपण काय असं पेपर ॲनालिसिस नाही घेते, दरवर्षी आपण घेत असतो. आपण डायरेक्टली मी जो पेपर स्वतः दिला असणं करणार आहे, त्याच्यामध्ये मी काय जास्त डीपमध्ये जात नाही. 9 ते 10 सायन्समध्ये, 9 ते 10 करंटमध्ये, 8 ते 10 करंट पण थोडं डिफिकल्ट होतं. ठीक आहे. अशा पद्धतीने जर ॲव्हरेज विद्यार्थी असला की तो इतके मार्क्स घेऊ शकतो. म्हणजेच टोटल ॲव्हरेज विद्यार्थ्याचे करेक्ट किती येऊ शकतात, 55 ते 60 या दरम्यान तो राहू शकतो. आणि रॉंग किती येतील, 35 ते 40. का, त्याचा अटेम्प्ट असतो 90 ते 96मध्ये. 100 अटेम्प्ट खूप कमी विद्यार्थ्यांनी केलेले, काहींनी केलेले पण आहेत, पण त्यांचा टक्का थोडा कमी, कारण की जेव्हा पेपर डिफिकल्ट होतो तेव्हा विद्यार्थी काय करतात, स्किप जास्त करतात प्रश्न. तर 90 ते 96 हा अटेम्प्ट आहे. 35 ते 40 चुकण्याची शक्यता जास्त आहे यावेळेस. ठीक आहे. काहींचं कमी पण चुकतात, 28 चुकतात, काहींचे 30 चुकतात, पण आपण जास्त आकडा धरूयात, कारण की यावेळेस खूप ट्रॅप होता पेपरमध्ये. 55 ते 60 जर आपण पकडले तर एक ॲव्हरेज कॅन्डिडेट किती मार्क्स घेऊ शकतो, तर त्याचे 55 करेक्ट आले 110 मार्क्स पडतील. 35 जर चुकले त्याचे तर मायनस वगैरे होऊन 17.5 मायनस होतील, तर टोटल त्याचे 92.5. म्हणजे ही रेंज जी आहे ती 92.5 ते 96.5 या रेंजमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत. जे माझ्याकडं येतात मेसेज वगैरे, त्यांच्यामध्ये पण हेच मार्क्स आहेत विद्यार्थ्यांचे. खूप 100च्या पुढे आणि 120च्या पुढे मार्क पडणारे मी तर नाही बघितले. ठीक आहे. असतीलच, पण त्यांच्यामुळे काय कट ऑफ ठरत नसतो. ठीक आहे. जो सर्वात जास्त क्राऊड आहे तो कुठे आहे त्यावर तो कट ऑफ ठरत असतो. त्याच्यामुळे जरी कोणाला 120च्या पुढे असतील, 110च्या पुढे असतील, ते काय कट ऑफ नाही ठरवणार. ठीक आहे. तर आता पुढे बघूयात. आणि अजून एक फॅक्टर आहे त्याच्यामध्ये, फायनल आन्सर की येणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे सुद्धा काहीतरी बदल होऊ शकतो. आता पोल जो घेतला होता, पोलनुसार जर तुम्ही बघितलं तर क्लिअरली तुम्हाला दिसतं आहे 76 ते 85 आणि 86 ते 95 याच्यामध्ये खूप जास्त विद्यार्थी, 20 ते 19%, म्हणजे इथं 40% विद्यार्थी तुमचे झालेत. 40% विद्यार्थी तुमचे कोणत्या रेंजमध्ये, 76 ते 95 या रेंजमध्ये तुमचे 40% विद्यार्थी आहेत. ठीक आहे. हा एक पोल आहे. दुसरा एक पोल जर आपण पाहिला, या पोलमध्ये बघा 100 ते 109 आणि 95 ते 99मध्ये 12 ते 11%. ठीक आहे. सर्वात जास्त तुम्हाला बघा 2 डिजिट इथंच दिसत आहे याच रेंजमध्ये. ठीक आहे. तर तुम्ही पोल पण बघा, टेलिग्रामवर तुम्हाला दिसतील भरपूर जणांचे पोल, तुम्हाला या रेंजमध्येच जास्त मार्क्स दिसतील. ठीक आहे. 95 म्हणजे 90 ते 100 असं तुम्ही पकडू शकता. या रेंजमध्ये खूप जणांचे मार्क्स आहेत. त्यानंतर आता लास्ट इयरचा हा कट ऑफ आहे, 116 कट ऑफ लागला होता बघा ओपनचा. SCचा हा 109 होता. ठीक आहे. STचा 99 होता. OBCचा 116 होता. EWS खूपच कमी होता बघा. EWSचा यावर्षी पण EWSचा कट ऑफ खूप कमी येणार आहे. SABC 116. अशा पद्धतीने मार्क्सचा कट ऑफ होता. ठीक आहे. तर आता तुम्हाला सिरियसली सांगतो की जो सेफ स्कोर असणार आहे, 90+ ज्यांना मार्क्स आहेत, ओपन कॅन्डिडेट मेलवाले 90+ ज्यांना मार्क्स आहेत त्यांनी बिनधास्त मेन्सची तयारी करा, कारण की 4च महिने तुमच्या हातात आहेत. कारण की असं नको नंतर व्हायला की फायनल आन्सर की थोडा बदल होईल, तुमचे मार्क्स वाढतील किंवा कमी होतील, आणि जागा जर वाढल्यात अजून तर हा कट ऑफ अजून खाली जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे ज्यांना 90+ आहे आता सध्या, त्यांनी मेन्स करा, कारण की 4च महिने तुमच्या हातात. पुढे एक्सपेक्टेड कट ऑफ माझा असणार आहे 94 ते 98 या रेंजमध्ये कुठेतरी कट ऑफ लागेल फायनल आन्सर की झाल्याच्या नंतरसुद्धा. ठीक आहे. तर ही रेंज मला तरी वाटते की या रेंजमध्ये असायला पाहिजे. 100+ तर कट ऑफ जाणार नाही, राईट, असा तर अंदाज आहे सध्या तरी पेपरला बघून. ठीक आहे. पेपर खूप मॅटर करतो, पेपरची काठिण्य पातळी. आणि जे विद्यार्थी आता 14 तारखेचा तयारी करतायत त्यांनी तयारी करत राहा. काहींनी मार्क्स चेक केले नसतील, त्यांनी 14च्या नंतर चेक करा, काय हरकत नाही. पण तुम्हाला एक अंदाज देण्यासाठी आपण हा अंदाज मांडतो आहे. 94 ते 98च्या मध्ये कुठेतरी कट ऑफ असू शकतो, कमीसुद्धा होऊ शकतो, राईट.
हा एक अंदाजच आहे त्यामुळे, पण 90+ जर तुम्हाला मार्क्स असतील तर तुम्ही मेन्स करू शकता. राईट. तर या पद्धतीने व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.